मुलींच्या व्यवसायाला तर सगळेच सपोर्ट करतात. एकदा आम्हाला पण संधी देऊन बघा. तुम्ही खूप खाल्ले असतील बाहेर फ्रोझन चिकन पॅटीज, या आमच्याकडे. आम्ही बनवतो फ्रेश चिकन पॅटीज. 12 वर्ष फूड इंडस्ट्रीमध्ये दुसऱ्यांसाठी भरपूर कामं केली. आता स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. MH50 कराडकर यावंच लागतं. नोकरी सोडून व्यवसायाकडे तर वळालोच आहे. आता फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. चला मग लागूया आपल्या कामाला. आज पिझ्झाची ऑर्डर भरपूर आलेत. हो तर कसली गडबड चालली आहे? अहो आज पिझ्झाची ऑर्डर भरपूर आलेत आम्हाला. या तुम्हाला दाखवतो आमच्या शॉपमध्ये. एवढं शॉप आहे का? हो आमचा शॉप आहे या. MH50 नावाने? हो हो. अरे वा. हा बघा हा आमचा शॉप आहे. हो हो आपला हे शॉप आहे का? हो हा आपला शॉप आहे. अरे वा. पप्पा आलात काय? दादा आपलं नाव काय युवराज भोसले. आणि आपलं गाव? गाव सातारा कराड आहे. त्याच्यावरूनच आपण हे MH50 म्हणून आपण शॉप ओपन केलंय. अच्छा साताराकडचे आहेत तुम्ही म्हणून तुम्ही MH50 नाव दिलेलं आहे. हा शॉपचं नाव दिल्यानंतर आपल्याला काय काय मिळतं मग? आपल्याकडे बर्गर आहेत, फ्रँकी आहे, पिझ्झा आहेत आणि ड्रिंक्समध्ये आपण मिल्कशेक सुद्धा देतो. फास्टफूड तर सगळीकडे मिळतात पण तुमच्या फास्टफूड अशी युनिकनेस काय आहे? आपण फ्रोझन पॅटेज यूज करत नाही नॉनव्हेजमध्ये. आपण जे स्वतःचं बनवतो तेच आपण बर्गरमध्ये यूज करतो. अच्छा म्हणजे फ्रोझन पॅटीस जे असतात ते तुम्ही यूज नाही करत? यूज करत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः पॅटीस बनवतात? हा तर मग बघू शकतो कसं बनतं ते? हा ध्यान दाखवतो आम्ही. चला या किचनमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवतो. हो आपलं किचन जातं इकडे. हा हे आपलं किचन आहे. बघू शकता इथं MH50 ची ब्रँडिंग आहे सिन्स 2025. दादा कधी सुरुवात केलं मग हे सगळं? हे आता 2 महिने कंप्लीट होतील 15 तारखेला. हा 2 महिन्यामध्ये एवढा रिस्पॉन्स यायला लागला का आता? हा येतो. बघू शकता मित्रांनो मराठी माणूस आहे, व्यवसाय चालू केलाय. तर सुरुवात कशी झाली मग व्यवसायाची आपल्या? सुरुवात म्हणजे पहिला तर मी जॉब करत होतो. अच्छा याच्यावर तुम्ही जॉब करायचे हा आणि जॉब तुम्ही सोडला? जॉब सोडला कारण की काहीतरी फ्युचरमध्ये मला करून दाखवत होतं. अच्छा. आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा कोणी आजपर्यंत बिझनेसमध्ये काही उतरलेलं नाही. अच्छा आणि तुम्ही किती वर्ष जॉब केलं? मी टोटल 12 वर्ष जॉब केली. 12 वर्ष? हा रेस्टॉरंट फील्डमध्येच केलेलं आहे. KFC त्यानंतर फासोस, कॅव्हेंटर्स. आपण हे सगळं रॉ चिकन यूज करतो. बघा जे मॅरिनेटेड आहे. घेतलेलं आहे ते मॅरिनेशन केलेलं आहे. हा हे मॅरिनेशन केलेले आहे ते आपण हे मैद्यामध्ये टाकतो. बघू शकता मित्रांनो तुम्हाला इकडे फ्रेश पॅटी बनवून मिळेल असं तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बघू शकता आता तर आपण याला मॅरिनेशन करणार पूर्ण. हा हे आपण ब्रीडिंग करतो पूर्ण. हे पाण्यामध्ये जातो. ओके बघू शकतो मित्रांनो. दादा मग सगळं तुम्ही शिकलात बनवायचं कुठून मग? हे मी KFC मध्ये शिकलो. तिथूनच माझी सुरुवात झाली. बघू शकता. हे आपण आता अजून एकदा पाण्यामध्ये टाकलं. त्यानंतर परत एकदा पीठमध्ये टाकून त्याला एकदम मस्त ब्रीडिंग करून घ्यायचं जेणेकरून तो क्रिस्पीपणा येतो. तर आपलं क्वालिफिकेशन काय मग? तसं मी 12वी पास आहे. 12वी नंतर मी डायरेक्ट जॉब केला. ओके 12 वर्ष तुम्ही दिले कंपनीसाठी. हा आता तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला? हो. हे असे क्रिस्पपणा येतो. मस्त एक कोट झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता इथे क्रिस्पीपणा येईल. ओके हाच महत्त्वाचा असतो सगळ्यात. अच्छा खाण्यासाठी ना तो क्रिस्पी आवाज येतो, कुरकुर आवाज येतो. बघू शकता. आता हा दुसरा पण जाणार. आणि अशी जर फ्रेश पॅटी तुम्हाला मिळते, चिकन पॅटी मिळते खाण्यासाठी तर अजून काय पाहिजे तुम्हाला मित्रांनो? दादा मग तुमचा असा जो अनुभव आहे तुमचा KFCचा, कॅव्हेंटर्सचा, तर तुम्ही सगळं इथं आणलेलं आहे? हो राईट बरोबर. घेतला. म्हणजे ते पण कमी प्राईसमध्ये? हो अफोर्डेबल प्राईस. बघू शकता इथं पॅटी फ्राय होते. आता तुम्ही बघू शकता आमचं चिकन तयार आहे आणि किती क्रिस्पीनेस आहे. हो हो बघू तुम्ही बघू शकता. एकदम गरम गरम तयार केले. तर आपण आता काय करणार हे आता आपण याला सिझनिंग मारायची होती पेरी पेरीची. बघू शकता मित्रांनो साईज बघू शकता पॅटीची. हा पेरी पेरी मसाला. हा आपला पेरी पेरी मसाला. ओके ओके आता आपलं बन काय करणार दादा? बन आपण एक साईडून गरम करून घ्यायचा. आता हे आपले पाव शेकून झालेले आहेत. अरे वा. हे असे. त्याच्यामध्ये आपण आता मेव ॲड करायचा. ओके बघू शकता मेव ॲड करणार. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता स्वच्छता किती आहे आपल्या किचनमध्ये. कसं आहे दादा स्वच्छता पण? हे सवय आपले. अच्छा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो इथे इथे वापरतो आपण. बघू शकता मित्रांनो किती क्लीन आहे. आणि ऑइल पण तुम्ही बघा, तवा बघा एकदम. हे आपला ग्रीन लेट्यूस आहे. लेट्यूस. हा ग्रीन लेट्यूस वापरतो आपण. त्यानंतर ही आपली पॅटी जाते. ओके क्रिस्पी चिकन बघू शकता मित्रांनो फुल्ली लोडेड आहे. आणि साईज बघा तिथं. त्यानंतर वरतून आपण परत एकदा मेव सोडतो. तर फुल ज्युसी अन्न वाटतंय. आणि हा लॉक. ओके
रेडी झालं का पूर्ण? बर्गर रेडी. हा आपला फ्रेश क्रिस्पी चिकन बर्गर तयार झालेला आहे. हे घ्या दादा, आपला क्रिस्पी चिकन बर्गर तयार झालेला आहे. हो रेडी झालं का? हो. अरे वा, बघू शकतो मित्रांनो, एकदम मस्त, एकदम त्यांनी फ्रेश पॅटीज बनवून बनवलेलं आहे. या मसाला नक्की ट्राय करूया. हो मित्रांनो, बघू शकता चिकन क्रिस्पी बर्गर तयार झालेला आहे. आणि मित्रांनो दादाने पूर्ण स्वतः बनवलेली पॅटीज. चला मित्रांनो, मग ट्राय करूया. की बघू शकता दिसायला एक नंबर दिसतं आहे आणि फुल्ली लोडेड आहे. ट्राय करू. फुल ज्युसी आहे आणि एकदम फ्रेश आहे. गोष्ट आणि फुल लोडेड आहे यार. आणि सोबत सॉस पण दिलेला आहे. हे बघा, सॉसची पण गरज नाही, एवढा ज्युसी आहे. पण ट्राय करूया. तर मित्रांनो, यांचं जे चिकन क्रिस्पी आहे हे फ्रेश बनवतात, फ्रोझन यूज करत नाही. तर नक्की या, ट्राय करा. तर याचे बाकी आयटम पण आहेत, फ्रँकी आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि नक्की सपोर्ट करा मित्रांनो, मराठी माणूस आहे. ठीक आहे, टायमिंग आणि ॲड्रेस खाली दिलेला आहे. नक्की आणि व्हिजिट करा. थँक्यू सो मच.